वेलकम टू मिनर्वा अकॅडमी. आपण बघतोय सायन्सचे 6वी ते 10वीचे सगळ्या सिलेबस आपण कव्हर करणार आहोत. त्यामध्ये आपण सध्या बघतोय 6वीचे धडे आणि त्यामध्ये आज आहे 6वीचा धडा क्रमांक 11 जो आहे कार्य आणि ऊर्जा. हा धडा पण लहानच आहे आणि यामध्ये आपल्याला काय काय बघायचं तर पहिलं बघायचं आहे कार्य, दुसरं बघायचं आहे ऊर्जा आणि ऊर्जेमध्ये आपल्याला 3 सब टॉपिक बघायचे आहेत: ऊर्जेची रूपे, ऊर्जेचे रूपांतरण आणि ऊर्जेचे स्त्रोत. तर आता आपण बघू पहिला यातला पार्ट तो म्हणजे कार्य. आता कार्य म्हणजे काय असतं तर कार्याची व्याख्या जर बघितली तर ती काय आहे तर जेव्हा बल लावून एखाद्या वस्तूचे विस्थापन होते तेव्हा कार्य झाले असे म्हणतात. आता हे कार्याविषयीची अजून काही माहिती आहेत की सारख्याच अंतराचे विस्थापन झाले तरी ज्या कार्याला जास्त बल लागते ते कार्य अधिक असते. आणि तिसरी गोष्ट आहे की सारखेच बल लावून जास्त विस्थापन झाले तरी कार्य अधिक असते. आता ह्या 3 गोष्टी आहेत. एक तर व्याख्या आहे आणि दुसरं आहे की जर समजा बल आणि विस्थापन कमी जास्त झालं तर काय होतं. तर आता हे सगळं लक्ष ठेवण्यासाठी जर समजा आपण हे सूत्र आहे कार्य बरोबर बल गुणिले विस्थापन किंवा आपण याला काय म्हणू वर्क इक्वल्स टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. तर आता हे जर सूत्र लक्षात ठेवलं कार्य बरोबर बल गुणिले व्यवस्थापन तर आता हे तीनही जी वाक्य आहेत 3 गोष्टी ज्या आपल्याला लक्षात ठेवायच्या तर तीनही लक्षात ठेवणार. पहिली गोष्ट काय आहे तर जेव्हा बल लावून एखाद्या वस्तूचे विस्थापन होते तेव्हा कार्य झाले असे म्हणतात. तर आता विस्थापन हे जर सूत्र बघितलं आपण, विस्थापन म्हणजे जर एका जागेवरून दुसऱ्या जागी ती वस्तू हलली तर आपण त्याला म्हणणार विस्थापन. आता जर विस्थापन झाले तरच कार्य झाले असे म्हणणार. आता हे जर समजा विस्थापन झाले नाही याचा अर्थ किती आहे विस्थापन 0 आहे. जर विस्थापन 0 असेल तर आता बल कितीही लावू आपण विस्थापन 0 असेल तर यांचा गुणाकार म्हणजे कार्य आहे. कार्य म्हणजे काय तर बल आणि विस्थापनाचा गुणाकार आहे. जर आता विस्थापन 0 आहे तर गुणाकार किती येणार आहे गुणाकार 0च येणार आहे. जर गुणाकार 0 आहे याचा अर्थ कार्य किती झालं कार्य 0 झालं. कार्य 0 आहे म्हणजे काय म्हणणार आपण कार्य झालं नाही असं म्हणणार. म्हणजे जर विस्थापन झालं तरच आपण म्हणणार की कार्य झालं. जर विस्थापन झालं नाही तर आपण कार्य झालं असं म्हणणार नाही. त्यामुळे ही जी पहिली गोष्ट आहे की जर बल लावल्यानंतर एखाद्या गोष्टीचे विस्थापन झाले तर कार्य झाले असं म्हणणार आहे. जर विस्थापन झाले नाही म्हणजे विस्थापन 0 आहे. विस्थापन 0 आहे म्हणजे विस्थापन गुणिले बल किती येईल 0 गुणिले काय पण असो बल 0 येणार आहे. मग कार्य किती झालं 0 झालं. कार्य 0 झालं म्हणजे काय म्हणणार आपण कार्य झालं नाही. त्यामुळे हे पहिलं वाक्य झालं की आपल्याला हे सूत्रावरून कळलं. आता त्यानंतर जे दुसरं वाक्य आहे की सारख्याच अंतराचे विस्थापन झाले तरी ज्या कार्याला जास्त बल लागते ते कार्य अधिक असते. आता हे वाक्य लक्षात ठेवण्याऐवजी आपण हे सूत्र पुन्हाच बघू. तर सूत्रामध्ये काय आहे तर समजा जर समान अंतराचे विस्थापन झाले म्हणजे समजा आपण असं गृहीत धरू की आपण 2 कंडिशन गृहीत धरू की आपण बल लावतोय आणि समान विस्थापन आहे म्हणजे आपण बल लावतोय आणि दोन्ही वेळा त्याचं जे विस्थापन आहे ते आपण असं म्हणू की 10 मीटरने झाले. म्हणजे समजा आपण बल लावल्यानंतर दोन्ही वस्तू त्या 10-10 मीटरने गेलेल्या आहेत पुढं 2 वेगळ्या वेगळ्या कंडिशन्समध्ये. तर आता हे वाक्य आपलं काय म्हणतंय तर ज्या कार्याला अधिक बल लागते ते कार्य अधिक असते. मग आपण आता पहिली कंडिशन आहे त्यामध्ये आपण काय करू की बल आहे आपलं गुणिले विस्थापन किती आपण 10 मीटर गृहीत धरले आणि दुसरी कंडिशन बल गुणिले विस्थापन किती आहे 10 मीटरचं आहे. आता हे वाक्य आपल्याला काय सांगताय तर सारख्याच अंतराचे विस्थापन आहे बरोबर. आपण सारख्या अंतराचे विस्थापन गृहीत धरले 10 मीटरचं तर ज्या कार्याला बल अधिक लागते ते कार्य अधिक असते असं. तर आता जर समजा विस्थापन समान झालेलं आहे आणि जर समजा आपण एका पहिल्या वेळी आपल्याला मोठा काहीतरी वस्तू हलवायची होती त्यामुळे आपण समजा इथं बल लावू आपण की 100 आणि बलचं युनिट आहे न्यूटन. सध्या एकक लक्षात नाही राहिले समजा बलचं एकक वगैरे तर तो पॉईंट नाही आपल्याला हळूहळू हे सगळं कळत जाईल. तर बलचं युनिट हे न्यूटन आहे बलचं एकक न्यूटन आहे तर ते सध्या गरजेचं नाही आपण गुणाकार बघू फक्त आता. तर आपलं बल लावलं आपण 100चं आणि विस्थापन झाले 10चं. कार्य किती होणार दोघांचा गुणाकार असतो किती झालं 100 गुणिले 10 1000. आता समजा आपण दुसऱ्या वेळी जेव्हा आपण वस्तू हलवत होतो तेव्हा ती वस्तू छोटी होती आणि आपल्याला फक्त 20 न्यूटनचाच बल लावायला लागला म्हणजे आपण 20चं बल लावलं आणि 10 मीटरचं विस्थापन झालं. मग आता कार्य किती झालं म्हणणार तर दोन्हींचा गुणाकार किती झाला 20 गुणिले 10 200 झाला. म्हणजे यावेळी पहिली कंडिशन होती जेव्हा वस्तू जड होती तेव्हा आपण 10 मीटरचंच विस्थापन केलं पण आपलं कार्य किती झालं 1000 झालं. आणि दुसऱ्या वेळी आपण 20 न्यूटनचं बल लावलं म्हणजे कमी बल लावलं विस्थापन तेवढंच झालं
पण कार्य किती झालं, 200 झालं. याचा अर्थ जेव्हा आपण बल जास्त लावलेलं आहे आपलं कार्य जास्त झालेलं आहे, बल कमी लावलं कार्य कमी. त्यामुळे हे पण पुन्हा गुणाकारावरून लक्षात राहतं. जर विस्थापन सारखं असेल तर गुणाकार वाढणारे किंवा कमी होणारे हे कशामुळे ठरेल, बलमुळं. जास्त बल मोठा गुणाकार जास्त कार्य, म्हणजे जास्त बल जास्त कार्य, कमी बल कमी कार्य. हेच आपलं दुसरं वाक्य आहे. हे गुणाकारावरून लक्षात राहतं. आणि आता तिसरं वाक्य यावरूनच आहे की जर समजा आता बल सारखं राहिलं, म्हणजे बल आपण दोन्ही समजा वस्तू हलवताना दोन्हीकडे आपण 100 न्यूटनचंच बल लावलेलं आहे, पण पहिल्या वेळी आता विस्थापन 10 मीटर झालं, दुसऱ्या वेळी समजा 100 मीटर झालं, तर आता इथं गुणाकार बदलेल. म्हणजे काय होईल, तर बल सारखं राहिलं आणि विस्थापन बदललं तर बल कार्य कधी जास्त होते, गुणाकार मोठा असेल. गुणाकार आता कधी मोठा येईल, जास्त विस्थापन असल्यावर मोठा गुणाकार. म्हणजे समजा आता 10 मीटरचं विस्थापन झालं आणि दुसऱ्या कंडिशनमध्ये समजा 100 मीटरचं झालं, तर आपण काय म्हणणार, गुणाकार कधी मोठा आहे, 100ने गुणल्यावर मोठा येईल की 10ने गुणल्यावर, तर 100ने गुणल्यावर. म्हणजे काय झालं, तर बल सारखं असताना विस्थापन जास्त असेल तर कार्य अधिक. तर हेच आपल्याला हे गुणाकारावरून हे सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. म्हणजे असं ही वाक्य लक्षात ठेवण्यापेक्षा हे गुणाकार जर लक्षात ठेवला, म्हणजे हा सूत्र लक्षात ठेवलं, तर ह्या सगळ्याच गोष्टी करतायत. की जर समजा विस्थापन 0 असेल तर कार्य किती आहे, तर गुणाकार 0 येईल म्हणजे कार्य 0. जर समजा बल फिक्स राहिलं, विस्थापन कमी झालं तर गुणाकार कमी होईल म्हणजे कार्य कमी. विस्थापन कमी बल समान असेल तर कार्य कमी, विस्थापन वाढलं बल समान राहिलं तर गुणाकार मोठा म्हणजे कार्य जास्त. हे जर समजा आता विस्थापन बदलत आहे पण बल समजा समान राहिलं तर मग गुणाकार मोठा येईल. तर गुणाकार कुठल्या परिस्थितीत मोठा येईल, तेव्हा आपण जास्त कार्य झालं असं पण म्हणणार. म्हणजे हा जर समजा हे सूत्र लक्षात ठेवलं, कार्य बरोबर बल गुणिले विस्थापन, तर आपल्याला हे सगळ्याच गोष्टी लक्षात राहतात. तर त्यामुळे हे गुणाकार किंवा हे सूत्र लक्षात ठेवायचं आहे. सूत्र हे बऱ्याच वेळा असं होतं लोकांचं की सूत्रामुळं कळत नाही, तर ॲक्च्युली सूत्राचा शोधच यासाठी लागला की सोपं करण्यासाठी. म्हणजे आता हे अजून काही वाक्य येऊ शकतात याच्यावरून, की मग समजा आता हा प्रश्न येऊ शकतो की जर समजा विस्थापन झालं तर कार्य झालं असं म्हणायचं, मग विस्थापन नाही झालं पण समजा आपण डोंगर ढकलायचा प्रयत्न केला तर कार्य झालं हे म्हणायचं का, तर हा प्रश्न येऊ शकतो. मग म्हणायचं की नाही म्हणायचं, तर आता आपल्या गुणाकारावरून कळतंय. समजा आपण बल लावला, जे काय आपल्या शरीरात ताकद असेल त्याच्यानुसार बल लावला, तो कितीतरी न्यूटनचा येईल. गुणिले आपण विस्थापन लिहिलं, विस्थापन किती झालं, तर डोंगर हललेला नाही जागचा, म्हणजे विस्थापन किती झालं, 0 झालं. याचा अर्थ गुणाकार किती आला, 0 झाला. म्हणजे कार्य किती झालं, तर 0 झालं. गुणाकार 0 म्हणजे कार्य 0. याच्यावरून हे सगळंच लक्षात राहतं. तर हे सूत्रांचा शोधच यासाठी लागलाय की सोपं करण्यासाठी. त्यामुळे सूत्र लक्षात ठेवायला ना तर बऱ्याच गोष्टी खूप सोप्या होतात लक्षात ठेवण्यासाठी. त्यामुळे सूत्र लक्षात ठेवायचं आहे. आणि तसं बघायला गेलं तर आपलं हे पहिलं सूत्र होतं, त्यामुळे आपण ह्याचं जरा थोडंसं जास्त एक्सप्लेनेशन बघितलेलं आहे. तर सूत्र महत्त्वाचे असतात, हे जे फॉर्म्युले आहेत ते सगळ्यात जास्त महत्त्वाचे असतात. त्याने खूप गोष्टी या सोप्या होतात. म्हणजे ज्या गोष्टी समजा आपल्याला थेरॉटिकली खूप वाक्य लक्षात ठेवण्यापेक्षा एक सूत्र लक्षात ठेवलं तर त्यामध्ये जर त्या बघितलं आपण तर त्याने बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतात. म्हणजे आता हे तिन्ही वाक्य जे आहेत, तीनही किंवा अजून समजा याची 6 वाक्य पण होऊ शकले असते. की आता हे जे दुसरं वाक्य आहे, सारख्याच अंतराच्या विस्थापन झाली तरी ज्या कार्याला जास्त बल लागते ते कार्य अधिक. याचं उलटं पण होऊ शकते की सारख्याच अंतराचे विस्थापन झाले तरी ज्या कार्याला कमी बल लागते ते कार्य कमी. म्हणजे हे पण एक वाक्य होऊ शकते. मग ह्याचे पण 2 वाक्य होतील, ह्याचे पण 2 वाक्य होतील आणि याचं पहिल्याचं 1 वाक्य. तर एवढी वाक्य लक्षात ठेवण्यापेक्षा हे सूत्र लक्षात ठेवायचं, सगळंच त्यावरून स्पष्ट होतं. म्हणजे विस्थापन झालं नाही म्हणजे विस्थापन 0, गुणाकार 0 म्हणजे कार्य 0, कार्य म्हणजे गुणाकार आहे या दोघांचा. तर मग हे असं लक्षात राहतं. किंवा समजा गुणाकार ओव्हरऑल कमी झाला तर कार्य कमी झालं. मग गुणाकार कमी होण्यासाठी जर समजा बल फिक्स राहिलं आणि विस्थापन कमी झालं म्हणजे गुणाकार कमी होणार, गुणाकार कमी झाला म्हणजे कार्य कमी. तर हे गुणाकारावरून जास्त लक्षात राहतं ह्या सूत्रावरून. तर हे सूत्र महत्त्वाचे असतात, सूत्र सगळ्यात जास्त महत्त्वाचे असतात. म्हणजे जर समजा कुठल्या गोष्टी विज्ञानामध्ये सूत्रावर लक्षात ठेवता आल्या तर त्या सूत्रावरतीच लक्षात ठेवायचं असतं. सूत्रांचा शोधच त्यासाठी लागलेला आहे की आपल्याला सोपं करावं यासाठी. तर हे पहिलं सूत्र आले आपल्या 6वीत, त्यामुळे हे खूप जास्त याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. तर ते इथून पुढे पण ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आहे की सूत्र महत्त्वाची असतात. सूत्र जर समजा आपल्याला पाठ झाली तर आपल्या खूप गोष्टी आहेत ज्या अभ्यास करण्यापेक्षा सूत्रावरून आपल्याला खूप चांगल्या समजतात. आणि जर त्या खूप चांगल्या समजल्या तर त्या विसरत नाहीत. तर त्यामुळे सूत्र महत्त्वाचे आहेत. सूत्र जर असतील तर ते पाठ करायचे आहेत किंवा लक्षात ठेवायचे आहेत किंवा लॉजिकली लक्षात राहिली तरी ते ठेवायचे आहेत. पण सूत्र महत्त्वाचे आहेत हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे.
तर आता हे झालं कार्य. आता आपल्याला या धड्यामध्ये दुसरा पार्ट बघायचा आहे, तो म्हणजे ऊर्जा. तर आता आपण बघू की ऊर्जा. आता ऊर्जा काय आहे? तर आता ऊर्जा म्हणजे आपण हे बघितलं की कुठल्याही काम करण्यासाठी ऊर्जा लागते. आपण शरीराच्या बाबतीत मग बघितलं की आपल्याला काम करायचं आहे, बोलायचं आहे, ऐकायचं आहे, झोपायचं आहे, जिवंत राहायचं आहे, त्यासाठी काय लागते? ऊर्जा लागते. मग ही ऊर्जा काय करते आपल्याला? तर आपल्याला कुठलेही कार्य करण्यासाठी मदत करते. म्हणजे ऊर्जा काय असते? तर कार्य करण्यासाठी आवश्यक असलेली गोष्ट असते. त्यामुळं ऊर्जेची व्याख्या काय? तर कार्य करण्याची क्षमता म्हणजे ऊर्जा आहे. जर समजा जास्त मोठं कार्य होऊ शकतं तर आपण जास्त क्षमता असं म्हणतो, म्हणजे जास्त ऊर्जा असं म्हणतो. आणि जर कमी कार्य करण्याची क्षमता असेल तर आपण कमी ऊर्जा असं म्हणतो. कमी ऊर्जा म्हणजे आपण शरीराला कमी ऊर्जा झाली तर त्याला वीकनेस म्हणतो, की आपली ऊर्जा गेलेली आहे, एनर्जी डाऊन झालेली आहे. तर किती कार्य करू शकतो त्याला आपण म्हणतो ऊर्जा. म्हणजे जर समजा आपण आता आजारी पडलो आणि आपल्याला सांगितलं 100 मीटर रनिंग करून या, तर जमणार नाही आपल्याला. म्हणजे काय झालं? आपल्याकडं ऊर्जा नाही आहे. पण ते जर समजा आपण नेहमी रनिंग करत असू आणि आपल्याला सांगितलं 100 मीटर रनिंग करून या, तर आपल्याला जमते. म्हणजे आपल्याकडे काय झाले? जास्त ऊर्जा. म्हणजे जी आपली कॅपॅसिटी आहे की आपण कितीही करू शकतो त्याला आपण म्हणतो ऊर्जा. मग त्याला ऊर्जेची ही व्याख्या आहे की कार्य करण्याची क्षमता म्हणजे ऊर्जा. आता आपल्याला बघायचे आहे की जेवढी जास्त ऊर्जा तेवढी जास्त कार्य करण्याची क्षमता, जेवढी कमी ऊर्जा तेवढी कमी कार्य करण्याची क्षमता. म्हणजे आपण आजारी पडतो, आपली ऊर्जा जाते, एनर्जी नसते, मग आपण जास्त काम करू शकत नाही, मग थकायला होतं. तर ते कशामुळे होतं? ऊर्जेची कमी. म्हणजे ऊर्जा कमी आणि ऊर्जा जास्त म्हणजे कार्य करण्याची क्षमता कमी किंवा जास्त, असं थेट संबंध आहे. तर आता आपल्याला बघायचे की ऊर्जेचे प्रकार. ऊर्जेचे प्रकारमध्ये आपल्याला हे 5 प्रकार बघायचे आहेत. पहिलं हे आहे की यांत्रिक. आता हे नावातूनच लक्षात ठेवायचं आहे. आता ऊर्जा कुठल्या गोष्टीला म्हणायचं आहे आणि कुठल्या गोष्टीला म्हणायचं नाही. तर साधी एक गोष्ट लक्षात ही ठेवायची आहे की जर समजा त्याच्या परिणामाने दुसरी कुठलीही गोष्ट होणार असेल, म्हणजे दुसरी गोष्ट कुठलीही गोष्ट हलणार असेल, ती विस्थापन होणार असेल, तर आपण त्याला ऊर्जा म्हणणार आहोत. किंवा दुसऱ्या कुठल्याही गोष्टीमध्ये समजा त्याचं रूपांतर होणार असेल तर आपण त्याला ऊर्जा म्हणणार आहोत. तर आता पहिली आहे आपली यांत्रिक ऊर्जा. यांत्रिक ऊर्जा म्हणजे जी यंत्राच्या सहाय्याने मिळते ती ऊर्जा म्हणजे यांत्रिक ऊर्जा. म्हणजे आपल्याला कुठलंही यंत्र असो तर त्याने जर आपल्याला ऊर्जा मिळत असेल तर ती यांत्रिक ऊर्जा आहे. म्हणजे आता फॅनने आपल्याला ऊर्जा मिळते, पंख्याने, तर ती पण यांत्रिक ऊर्जा झाली. मग तर कुठल्याही प्रकारे जर समजा ऊर्जा आपल्याला यंत्रामुळे मिळत असेल तर यांत्रिक ऊर्जा आहे. दुसरं आहे उष्णता ही ऊर्जा. आता उष्णता ऊर्जा आपल्यासाठी म्हणजे फक्त ह्युमनसाठी, मानवांसाठी नाही, पृथ्वीवरती जेवढी सजीवसृष्टी आहे सगळ्यांसाठी सगळ्यात जास्त महत्त्वाची ऊर्जा कुठली आहे? तर ती आहे उष्णता, जी आपल्याला सूर्याकडून मिळते. जर ते मिळणं बंद झालं तर पृथ्वीवरती सजीवसृष्टी राहणार नाही. त्यामुळं आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाची ऊर्जा कुठली आहे? तर उष्णता आहे. आता उष्णतेमुळं म्हणजे आपले जे सजीवसृष्टी किंवा अन्न साखळी असं आपण म्हणतो, आपण जिवंत राहतो ते उष्णतेमुळेच राहतोय आणि उष्णतेमुळेच सगळ्या सजीवांची ऊर्जा ही राहत आहे. त्यामुळं उष्णता ही ऊर्जा सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे सूर्यापासून मिळणारे. किंवा तिसरा आहे आता प्रकाश ऊर्जा. प्रकाश ऊर्जा कशासाठी महत्त्वाची आहे? झाडांना प्रकाश संश्लेषण क्रिया करण्यासाठी. झाडं त्यांचं स्वतःचं अन्न बनवतात, ते प्रकाश संश्लेषण क्रियेमुळे बनवतात. जर समजा प्रकाश मिळणं बंद झालं तर झाडांना ऊर्जा मिळणार नाही. झाडांना ऊर्जा मिळाली नाही तर झाडं स्वतःचं अन्न तयार करणार नाहीत. जर झाडाने स्वतःचं अन्न तयार केले नाही तर झाडं नष्ट होतील आणि झाडं नष्ट झाली तर मग झाडं खाऊन जे जगणारे सजीव आहेत ते नष्ट होणारे आणि माणूस हा पण झाडं खाऊनच जगणार आहे. झाडं म्हणजे आपण झाडं खातो, म्हणजे आपण जे वनस्पतींपासून बनलेल्या गोष्टी आहेत, म्हणजे समजा भाजीपाला असेल तर तो खातो, किंवा समजा आपण प्राणी खातो, आता मटण, चिकन वगैरे, तर ते पण इन द एंड हे वनस्पतींवरतीच अवलंबून असतात. त्यामुळं आपण सगळेच हे इतर सजीवांवरतीच अवलंबून असतो. आणि जर समजा यामध्ये प्रकाश मिळाला नाही तर हे सजीवसृष्टी काही टिकणार नाही. त्यामुळे प्रकाश ऊर्जा एक खूप महत्त्वाची ऊर्जा आहे. त्यानंतर आता पुढची ऊर्जा आहे ध्वनी. आता ध्वनी ऊर्जा आहे का? तर आता ध्वनी ऊर्जा आहे का नाही यावरती साधं लॉजिक काय लागायचं आहे? जेव्हा आपण समजा मिरवणुका असतात आणि प्रचंड आवाज असतो आणि त्याने काही लोक बहिरे होतात, कारण तो DJ किंवा त्या डॉल्बीचा आवाज एवढा मोठा असतो की काही लोकांचे कान जातात, कानाचे पडदे फाटतात. मग आता जर कानाचा पडदा फाटला म्हणजे काहीतरी तिथं झालेलं आहे. मग ते कशामुळे झालं? तर ते ऊर्जेमुळे झालं. जर समजा ध्वनी ही ऊर्जा नसती तर आपल्या कानाला त्रास झाला नसता. त्यामुळं ध्वनी ही ऊर्जा आहे. ध्वनीमुळं काचा फुटतात, आपल्या कानाचे पडदे फाटतात, तर त्याचा अर्थ ही ऊर्जा आहे. म्हणजे कशा
स्वरूपामध्ये त्याने काहीतरी नुकसान होत आहे किंवा काहीही हालचाल होते, काही बदल होत आहेत, तर त्याला आपण ऊर्जा म्हणतोय. त्यामुळं ध्वनी ही ऊर्जा आहे. त्याच्यानंतर पुढचं आहे ते म्हणजे रासायनिक ऊर्जा. आता ह्याच्यामध्ये सहज साधं सोपं जे रसायनांचा वापर करून, केमिकलचा वापर करून. तर आता यामध्ये आपल्याला एक सवय जरा थोडीशी अशी असते की केमिकल म्हणले की आपल्याला फक्त डोळ्यासमोर जे द्रवरूप आहेत, लिक्विड, त्यालाच आपण केमिकल म्हणतो. तसं नसतं. ते सगळ्या प्रकारचे जे केमिकल असतील तर त्याचा वापर करून, म्हणजे रसायनांचा वापर करून जी ऊर्जा प्राप्त होईल आपण त्याला रासायनिक ऊर्जा असं म्हणतो. तर हे झाले ऊर्जेचे प्रकार. आता ऊर्जेच्या बाबतीत आपल्याला 2 गोष्टी बघायच्या आहेत. पहिला आहे स्थितीज ऊर्जा, गतिज ऊर्जा आणि दुसरं ऊर्जेचे स्त्रोत. आता स्थितीज ऊर्जा आणि गतिज ऊर्जा ह्याविषयी 6वीमध्ये खूप जास्त माहिती नाही आहे, पण आपण फक्त स्थितीज म्हणजे काय आणि गतिज म्हणजे काय हे आपल्याला बघायचं आहे. तर आता स्थितीज आणि गतिज मराठीमध्ये जेव्हा आपल्या ज प्रत्यय लागतो तर त्याचा अर्थ होतो जन्मणारा. म्हणजे त्याचे बरेच नावं पण असतात. त्याचा अर्थ होतो जन्मणारा किंवा जा असेल तर जन्मणारी, म्हणजे पंकज, सरोज किंवा गिरिजा, म्हणजे ते जा म्हणजे जन्मणारी असं. तर ज प्रत्यय लागला म्हणजे तो होतं जन्मणारा किंवा जा लागला तर जन्मणारी. आता हे स्थितीज आणि गतिज आहे. म्हणजे हे गतिज म्हणजे गतीमुळं जन्म होणार आहे, म्हणजे जे गतीमुळं ऊर्जा मिळेल ती ऊर्जा म्हणजे गतिज ऊर्जा आहे, आणि जी स्थितीमुळं मिळेल ती आहे स्थितीज ऊर्जा. आता गतिज ऊर्जा आणि स्थितीज ऊर्जा यामध्ये एक गोष्ट जर समजा गतीमुळं जर कुठलीही गोष्ट ही मूव्ह होत असेल, जर हालचाल करत असेल, तर त्याच्यामुळे मिळणाऱ्या सगळ्या ऊर्जा या गतिज असतात. म्हणजे पंखा फिरतोय, आपल्याला ऊर्जा मिळते. म्हणजे पंखा फिरतोय, एका जागेवरून दुसऱ्या जागे हालत आहे, म्हणजे गतिज. गाडी चालते, गतिज. कोणीही हालचाल करते, गतिज. तर हालचाल झाली की गतिज आहे म्हणायचं. आणि जर हालचाल न होता स्थिती असेल तर त्याला आपण म्हणतो स्थितीज. म्हणजे आता समजा आपण चेअरमध्ये बसलो आहोत आणि आपलं काहीतरी वजन हे त्या चेअरवरती पडत असेल. आता चेअरला तसं चेअर जोपर्यंत बॅलन्स होईल तोपर्यंत होईल, पण जर समजा आता चेअर समजा मोडलेली असेल तर ते एका पॉईंटला चेअर तुटू शकते. मग तुटलं म्हणजे काय झालं, तर आपली जी ऊर्जा लागत होती ती आता चेअरच्या ज्या क्षमते होता त्यापेक्षा पलीकडे गेलेली आहे. याचा अर्थ आपण तुटणार आहोत, चेअर तुटणार आहे. तर मग ही आपली जी शरीरातली ऊर्जा होती ती स्थितीज होती. तर आपण स्थिर जरी असलो तरी ती ऊर्जा आपल्याकडे असते. किंवा आता समजा धरण आहे, धरण फुटलं, तर धरण फुटलं म्हणजे काय झालं, तर धरणामध्ये ऊर्जा होती आणि ती फुटलं. कशामुळे फुटलं, तर जे काही पाणी धरणामध्ये होतं त्यामध्ये पण प्रचंड ऊर्जा होती आणि ते जो धरणाचा जो बांध असेल त्याने ती अडवली होती. पण आता जर समजा जास्त ऊर्जा झाली आणि जर ते बांधाला अडवणं शक्य झालं नाही तर ते फुटणार आहे. म्हणजे हे काय झालं, तर जरी स्थिर असेल तरीही त्यामध्ये ऊर्जा असते. मग ती स्थिर असतानाची जी ऊर्जा असते ती असते स्थितीज ऊर्जा, स्थितीमुळं प्राप्त झालेली ऊर्जा. आणि आता समजा याचं दोन्हीचं एक चांगलं उदाहरण लक्षात ठेवायचं म्हणजे गाडी लक्षात ठेवायचं. की समजा आता गाडी एका जागी स्थिर आहे, तर त्या गाडीमध्ये एनर्जी आहे कारण ती कधी चालू करून आपल्याला वापरता येते. तर त्यावेळी काय झाली, ती गाडीमधली जी ऊर्जा आहे ती आहे स्थितीज ऊर्जा. आणि जर आपण ती चालू केली तर ती झाली गतिज ऊर्जा. कारण आता चालू आहे याचा अर्थ ती गतीमध्ये आहे, आणि गतीमध्ये आहे म्हणजे गतिज ऊर्जा असते. तर गतिज ऊर्जा आणि स्थितीज ऊर्जा यावरून लक्षात ठेवायचं आहे की गती जर असेल, गाडी किंवा कुठलीही वस्तू जर ती समजा हालचाल करत असेल तर त्यामुळे जी ऊर्जा तयार होईल ती असते गतिज. गतीमध्ये असेल तर गतिज ऊर्जा आणि स्थिर असेल तर स्थितीज ऊर्जा. तर हे गतिज ऊर्जा आणि स्थितीज ऊर्जा हे असं लक्षात ठेवायचं आहे. आणि त्यानंतर या धड्यातला शेवटचा पार्ट आहे की ऊर्जेचे स्त्रोत. यामध्ये आता 2च स्त्रोत आहेत. पहिला आहे पारंपरिक ऊर्जा आणि दुसरा आहे अपारंपरिक ऊर्जा. पुन्हा याच्या नावातच आहे. पारंपरिक म्हणजे परंपरेने वापरत आलेले, समजा आपले पूर्वज वगैरे आहेत तर ते एक काळापासून जे वापरत आलेले असेल ती ऊर्जा म्हणजे पारंपरिक ऊर्जा. त्याच्या हळूहळू नंतर टप्प्याटप्प्याने शोध लागत गेलेले आहेत, पण ते परंपरेने आपण वापरत आलेलो आहोत. आणि याचा मुख्य फरक काय आहे, तर पारंपरिक ऊर्जा ही पुन्हा 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 निर्माण करता येत नाही. आणि याचे उदाहरण काय, तर पेट्रोल, डिझेल, जे नैसर्गिक वायू वगैरे आहेत हे सगळे त्याची उदाहरणं आहेत जे परंपरेने वापरत आलेलो आहेत, पण जे मर्यादित आहे, जे कधी ना कधी नष्ट होऊ शकतील. तर त्याला आपण म्हणतो पारंपरिक ऊर्जा. आता दुसरं काय आहे, अपारंपरिक ऊर्जा. तर अपारंपरिक ऊर्जा काय आहे, तर हे परंपरेने वापरण्यापेक्षा माणूस तयार होण्याच्या आधीपासूनच्या या ऊर्जा आहेत. म्हणजे आता सौर ऊर्जा आहे, तर सूर्याची ऊर्जा ही माणूस नाही, पृथ्वी तयार होण्यापासून आधीपासून सूर्याची ऊर्जा आहे. किंवा आता समुद्राच्या लाटा, तर समुद्र आधी तयार झालेला आहे, माणूस खूप नंतर तयार झालेला आहे. म्हणजे हे
माणूस तयार होण्याच्या खूप आधीपासूनच्या आहेत आणि हे माणूस नष्ट झाल्यानंतर ही खूप वर्ष हे पृथ्वीवरती राहणार आहेत. त्यामुळे ह्या ऊर्जांचा तसं बघायला गेलं तर ह्युमन किंवा माणूस याच्यामध्ये या मोठा त्या बनवण्यामध्ये माणसाचा रोल नसतो. जसं की आता लाटा आहेत, वारा आहे, सौर ऊर्जा आहे. तर ह्या ज्या ऊर्जा आहेत या काय माणसाने तयार केलेल्या नाहीत आणि माणूस त्या थांबवू शकतही नाही, कारण त्या खूप मोठ्या आहेत. तर आता सूर्याला कसं थांबवणार आहे? तर सूर्याला नाही थांबवणार आहे. सूर्य पृथ्वी तयार होण्या आधीपासून आहे, पृथ्वीवरती माणूस येण्या आधीपासून आहे, पृथ्वीवरून माणूस नष्ट झाला तरीही सूर्य राहणार आहे. त्यामुळे हे अपारंपरिक आहेत, या संपणाऱ्या नाहीत. पण आता संपणाऱ्या नाहीत म्हणजे कधीच संपणारे नाहीत असं पण म्हणता येत नसतं, कारण सूर्य हा आपला एका पॉईंटला सूर्य हा नष्ट होणार आहे. नष्ट होणार आहे म्हणजे जी स्टारची जी लाईफ सायकल आहे त्याच्यानुसार जोपर्यंत सूर्याला हायड्रोजन मिळत आहे तोपर्यंतच सूर्य हा प्रकाश देऊ शकतो. जर तेव्हा त्याचा हायड्रोजन संपेल तेव्हा सूर्य प्रकाश देणार नाही आणि मग तेव्हा आपल्या स्टारची डेथ होते. स्टारची डेथ होते म्हणजे आपला सूर्य हा नंतर त्याच्या वेगळ्या स्टारच्या लाईफ सायकलमध्ये जाईल. म्हणजे सूर्य जो आपल्याला आज जसा दिसतोय तसा तो राहणार नाही. 500 कोटी वर्षांमध्ये सूर्याचा मृत्यू होणार आहे असं आपण म्हणू त्याला, की स्टार हा त्याच्या पुढच्या लाईफ जर्नीमध्ये जाईल. तर हे स्टारची प्रोसेस असते. त्यामुळे हे कधीच नष्ट होणार नाही असं म्हणण्यापेक्षा हे माणूस जोपर्यंत आहे तोपर्यंत तरी हे चालणार आहेतच. या दृष्टीने ते अक्षय किंवा न संपणारे आहेत. म्हणजे ॲब्सोल्युटली न संपणारे असं म्हणण्यापेक्षा ते माणूस नष्ट झाल्यानंतर पण ते कित्येक वर्ष चालणार आहेत असं आपण म्हणू. तर हे झालं की पारंपरिक ऊर्जा आणि अपारंपरिक ऊर्जा यातला फरक. आणि हा धडा इथं संपला. हा धडा पण लहानच होता आणि हा धडा इथे संपला.